राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। कुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। सद्गुरु तुकाराम महाराज की जय। ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय। श्री विनायकं गुरुर्नौमि साकरे नाम विश्रुतम्। येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदान परायणं। विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धै मुक्तये। श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं। प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं। कुण्डलीकवरदे हरिविठ्ठल। श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जो अनंत सत्य प्रकाश विभू आणि आधार नाम रूपास। बुद्धी न जाणे आणि जाणे त्यास, तो अपार शुद्ध परमात्मा मीची असे। माझे अपार स्वरूप समुद्रावरती, जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती। सूर्य चंद्र वरुण यम मिरविती, देवी कुबेर ही तैशची। जो सर्वज्ञानी दयाघन, मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान। त्याचे बुद्धी उपाधी करुण, मिथ्याभान मजची माझी होतसे। ज्याच्या अज्ञाने भाषे जगत, जसा दोरीवरी सर्प दिसत। परी दोई ठाई ना सर्प जगत, ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीची असे। पुण्य पुरुषी सदैव निष्काम, बोध प्राप्ती कारणे भजावा राम। तो मीची आहे आत्माप्त काम, तरी नमन कवना करावे म्या। जयाचे केलिया स्मरण, सकळ विद्येचे होय अधिकरण। तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारुनी आता। चला विचार सागर तरंग चौथा, परिच्छेद 19। सर्पाचा नाश सर्प ज्ञानाच्या नाशास कारण नाही, अशी शिष्याला शंका झालेली आहे आणि त्या शंकेवरूनच परिच्छेदाचं नाव टाकलेलं आहे। पण ही शंका त्याला याला थोडीशी शंका थोडासा फरकानं झालेली आहे, थोड्याशा फरकानं। सर्पाचा नाश हा सर्प ज्ञानाच्या नाशास कारण नाही। जो सर्पाचा नाश होतो कशानं? सर्पाच्या अधिष्ठानानं। सर्पाचं अधिष्ठान काय मानलं होतं? रज्जुपहित चैतन्य मानलं होतं। आणि त्या चैतन्याचं ज्ञान झालं म्हणजे रज्जूचं ज्ञान झालं की सर्पाचा नाश होतो।
आणि सर्पाचा नाश झाला की त्या सर्पाच्या ज्ञानाचाही नाश होतो त्याच्याबरोबरच. असं सद्गुरूंना सिद्धांत सांगितला होता. पण याच्यावर त्याला शंका झालेली की ज्या काली सर्पाचा नाश होतो तो नाश झाल्याशिवाय सर्पाच्या अधिष्ठानाचं ज्ञान झालं की सर्पाचा नाश होतो हे आम्हाला कबूल आहे. पण सर्पाचा नाश झाल्याशिवाय सर्पज्ञानाचा नाश होणार नाही. कारण सर्पाचा नाश हा सर्पाच्या ज्ञानाला कारण ठरायलाय. म्हणून जे कार्य घडायले कशाचं? सर्पाच्या ज्ञानाच्या नाशाचं. सर्पाचं नाही, सर्पाच्या ज्ञानाच्या नाशाची जी क्रिया घडायली ती क्रिया सर्पाचा नाश झाल्याशिवाय होईल का? कारण अगोदर क्षणभर का व्हायना पण सर्पाचा नाश व्हायला पाहिजे. आणि सर्पाचा नाश झाला की मग त्याच्या ज्ञानाचा नाश होईल, यात काही शंका नाही. पण सर्पाचा झाल्याशिवाय त्याच्या ज्ञानाचा होणार नाही. आणि असं जर मानलं तर काय होईल? सगळाच घोळ होईल. तुम्ही सांगितलेल्याचा, तुम्ही काय सांगितलंय? अनिर्वचनीय सांगितली. तुमची ख्याती कोणती आहे? आणि अनिर्वचनीय ख्यातीनं तुम्ही सर्पाची आणि सर्पाच्या ज्ञानाची युगपत उत्पत्ती आणि युगपत नाश सांगितलेला आहे. म्हणजेच अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होते आणि अधिष्ठानाच्या अज्ञानाने कल्पिताची उत्पत्ती होते. म्हणजे उत्पत्तीला कारण तुम्ही युगपतच सांगितलंय आणि निवृत्तीलाही कारण कसं सांगितलंय? युगपतच सांगितलंय. पण मला काय वाटतंय, सर्पाचा नाश झाल्याशिवाय त्या सर्पाच्या ज्ञानाचा नाश होणार नाही. मग त्या ज्ञानाच्या नाशाच्या पूर्वी अगोदर सर्पाचा नाश मानावा लागल, म्हणजे नंतर त्याच्या ज्ञानाचा नाश होईल. आणि जर असं जर ठरविलं, असंच जर मानलं, तर तुम्ही अनिर्वचनीय ख्यातीमध्ये जो काही सिद्धांत सांगितला आहे की अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होते, तर सर्पाच्या ज्ञानाला अधिष्ठान काय आहे? अंतःकरणोपहित चैतन्य आहे. आणि सर्पाच्या उत्पत्तीला रजोपहित चैतन्य तुम्ही सांगितलं आहे. हे ठीक आहे. पण ज्या काली सर्पाची निवृत्ती होईल, म्हणजे दोरीच्या ज्ञानानं काय होईल? सर्पाची निवृत्ती. आता दोरीच्या ज्ञानानं म्हणलं की अधिष्ठान धरायचं बरं का. मग सर्पाची निवृत्ती होईल आणि त्यावेळेस तुमच्या साक्षी चैतन्याला ज्ञान होईल की सर्प नाही तिथं. मग तुम्हाला त्या ठिकाणी सर्पाचं ज्ञान होणार नाही. म्हणजे काहीतरी क्षणभर मागे पुढे सरकावं लागन का नाही? अहो, जमवायचं म्हणल्यावर जरसक तरी मागे पुढं सरकत येतो. कुठं? शहरीकीत. तसं या ठिकाणी शिष्याला वाटायले गुरुजी थोडस मागं पुढं सरकत येणं. पण कसं सरकत येईन? सिद्धांताच्या बाजूला. कारण सिद्धांतावर बसलेले ते, म्हणून ते सिद्धांत अजिबात सोडित नाहीत.
आणि सिद्धांत हा कधी बदलत नसतो, माग पुढे सरकत नसतो. आणि जर सरकत असेल तर त्याला सिद्धांत म्हणू नये. सिद्धांताचं स्वरूप असंच आहे की ठाम त्याचं स्वरूप असतं. तो कधीच बदलत नाही, कशानंच बदलत नाही, केव्हाच बदलत नाही. त्याला सिद्धांत म्हणतात. हा, तुमच्या प्रमाण बदलतील, यात काही नवल नाही, प्रमाण बदलतील, पण सिद्धांत, एका सिद्धांताला तुम्हाला दृष्टांत बदलू देता येतील, पण सिद्धांत एकच सांगावा लागतो. म्हणून सिद्धांत बदलणारा नसतो. आणि गुरुजीने जो सांगितलाय सिद्धांत तो अभेद्य आहे, त्याच्यामध्ये बदल करता येत नाही. पण याला शंका झाली की तुम्हाला मागं पुढं थोडं तरी व्हावं लागेल, कारण प्रसंगच तसा आहे. सर्पाचा नाश झाल्याशिवाय सर्पज्ञानाचा नाश मानता येतो का? काहीतरी क्षणभर अगोदर का होईना पण सर्पाचा नाश मानावा लागल, आणि तदनंतर सर्पाच्या ज्ञानाचा नाश मानावा लागेल. आणि जर मग हे अशा दोन क्रिया काही कालाच्या अंतरानं होत असतील तर तुम्ही सांगितलेली उत्पत्ती आणि युगपत नाश याला बाधा येणार. आणि सिद्धांत मतामध्ये विरोध येईल. आणि अधिष्ठान ज्ञाना वाचून कल्पिताची निवृत्ती होत नाही. अधिष्ठान ज्ञाना वाचून कल्पिताची निवृत्ती होत नाही. हा नियम अनिश्चित ठरतो, हा योगी ठरणार नाही. याचं मला समाधान करून सांगा. आता याच्यामध्ये चिल्लर देण्यापेक्षा चिल्लर घेणं आहे तो. कारण आता याला अपेक्षा आहे ठोकची. तर सद्गुरू म्हणतात याला आता ठोक समाधान केल्याशिवाय जमायचं नाही. कारण याला अशा तर शंका कितीही होत्या. कारण आपण यांना युगपत उत्पत्ती आणि युगपत नाश सांगितलेला आहे. आणि या ठिकाणी त्याला तो क्रम वाटायला, ते झाल्याशिवाय याचं ज्ञानाचा नाश होणार नाही. सर्पाच्या नाशाशिवाय त्याच्या ज्ञानाचा नाश होणार नाही. त्याच्यात तो कार्यकारण भाव लावायलाय. कशात? ज्ञानात आणि सर्पात, त्याच्यातच कार्यकारण भाव लावायलाय तो. बर, लावू जा, आमचं काही तसं म्हणणं नाही. पण आम्ही अगोदर सांगितलंही की ज्ञान आणि विषय हे एकदाच उत्पन्न होतात आणि अधिष्ठान ज्ञानाने ते एकदाच निवृत्त होतात. जसं झोप आली की स्वप्नातले पदार्थ दिसतात आणि त्या पदार्थाचं ज्ञान बी होते, है की नाही? आणि मग जर जाग आली, झोप गेली, तर त्यावेळेस पदार्थही जातो. म्हणजे पदार्थही काय ठरतो? तो मिथ्या ठरतो, सत्य ठरत नाही. कारण स्वप्नामध्ये सत्य ठरविलेला आहे पदार्थ, आणि त्याचं ज्ञानही कसं ठरविलंय? सत्य ठरविलंय. आणि मग स्वप्नातून जर तो जागा झाला म्हणजे झोप गेली, म्हणजे स्वप्नाचं जे उपादान कारण होतं ते नष्ट झालं. मग त्यावेळेस स्वप्नातले पदार्थ नष्ट होतात, जागृतीतून प्रतीला येत नाही. मग त्याच वेळेस त्याच्या ज्ञानाचा हे काय झाला? नाश झाला. नाश म्हणजे ज्ञानाचा नाश म्हणजे ते मिथ्या ठरलं. पदार्थही मिथ्या ठरला आणि त्याच्यावरचं ज्ञानही. आता त्यामध्ये ते दोन्ही संगत झालं का मागं पुढं झालं? ते संगत उत्पन्न झालं का नाही? आणि संगत झालं. म्हणजेच स्वप्न पदार्थ ज्याच्यावर अवलंबून आहेत, ज्या अधिष्ठानावर अवलंबून आहेत,
त्या अधिष्ठानाचं ज्ञान झालं किंवा ते अधिष्ठान, ते उपादान, अधिष्ठान उपादान जे नष्ट झालं की मग त्या ठिकाणी ते पदार्थाची उत्पत्ती आणि त्या पदार्थाचा लय सोबतच उत्पन्न होतात आणि सोबतच नष्ट पावतात. जर समजा असं मानलं, शिष्याला कसं वाटायले, त्याचं वाटणं कसं व्हायले, पदार्थ नष्ट होतो, हा काही क्षणामध्ये नंतर ज्ञान नष्ट होतं. जर समजा एखाद्या रेल्वेमध्ये एखादा माळव्याची डाल घेऊन बसलाय, माळव्याची डाल घेऊन बसलाय, कुठं, रेल्वेत. डाल कुठं आहे, हा डोक्यावर. त्यानं डोक्यावर का घेतली, ते म्हणलं याला तिकीट लागत नाही, आणि रेल्वे मध्ये जर ठेवली तर त्या माळव्याचं बी लगेच भरावं लागन आणि आपलं बी तिकीट जाईन आणि माळव्याचं बी तिकीट द्यावं लागल. मग ते म्हणलं आपण काय करू, आपल्या होत ना माळव, मग आपलं नुसतं तिकीट काढलं तरी बी जमत आहे, हे की नाही. मग त्या ठिकाणी टीटी आला, तिकीट मास्टर. तो म्हणाला, मामा अशा काहून अवघडून बसलात, खालते का की डाल खालत्या का. ते म्हणला, पैसे घेत नसतील, तू जर पैसे नाही याचं लगेच नाही घेतलं तर टेकितो, आणि लगेच घेत असलास तर मी नाही टाकणार. हा ते म्हणलं, तो डोसक्यावर घेतलंस तरी काय लगेच त्याचं काय हे होणार आहे का. तुला त्याचं भाडं द्यावाच लागन आणि तू बी द्यावाच लागन, कारण दोघाचं बी वजन रेल्वेवर पडायलंय ना. ते मला नाही, माळव्याचं मायावर पडायलंय, डालीचं वजन मायावर आहे. अरे डालीचं तुझ्यावर जरी असलं तर तू वजन त्याच्या, म्हणलं मग मव घ्या ना तिकीट. शिष्याला तसं वाटायलंय, म्हणजे त्या याच्यातली अशी शंका आहे का नाही. पण गुरुजी म्हणते, अरे दोघाचं वजन त्याच्यावरच पडायले ना. ते म्हणते नाही, आता याच्यामध्ये त्याचं बी बराबर आहे का नाही बराबर, त्याचं वजन कोणावर पडायले, पडा ना का त्याच्या वजन, हा पडायले ना. मग त्या डालीचं वजन त्याच्यावर आलं म्हणल्यावर नाही, रेल्वे त्याला वाटत ना रेल्वे पडायलंय म्हणून, वजन मात त्याच्यावर घेतलंय त्यानं, है का नाही. पण अप्रत्यक्षरित्या ते रेल्वेवरच चाललंय, हे टीटीला कळायलंय. हे कोणाला कळायलंय, तसं गुरुला कळायलंय, पण त्याला कुठं कळायलंय. ते म्हणते डाल माया टोकुऱ्यावर आहे ना, तुमच्या रेल्वेच्या टोकुऱ्यावर थोडीच आहे. हा टेकितो नाही असं नाही, पण ह्याचं जर तू भाडं घेत नसताल तर मग टेकितो. तसं तो म्हणतो, जर तुम्ही क्षणभर का व्हायना महाग पुढं जर उत्पत्तीचा नाश मानला तर मग मला तुमचं म्हणणं बरोबर वाटत. ते म्हणले, तसं कसं म्हणता येईल, अरे उत्पत्ती सोबत झाली, नाशी सोबतच झाला. आणि जर तुला आता शंका झाली की निवृत्ती सांगता वेळस, आम्ही ज्या वेळेस कारणासहित कार्याची निवृत्ती सांगितली आणि लयरूप निवृत्ती सांगितली, त्यावेळेस तुला ही शंका का झाली. ज्यावेळेस अनिर्वचनीय ख्याती सांगता वेळेस त्यावेळेस का नाही केलीस. म्हणजे तो निवृत्तीमध्ये शंका घेतली आहेस. ज्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी
तो पदार्थ उत्पत्ती सांगितला, त्यावेळेस युगपत सांगितला, त्यावेळेस तुला अशी का शंका झाली नाही? तेव्हा म्हणायला पाहिजे होतं. पण जाऊ दे, आम्हाला त्याचं काय म्हणणं नाही. नाही घेतली तर नाही घेतली, पण आता का घेतली? सर्पाच्या निवृत्तीमध्ये सर्पाच्या ज्ञानाची निवृत्ती आहे आणि त्याची निवृत्ती ही क्षणभर पाठीमागून सांगा. मग तसं उत्पत्ती वेळेस सुद्धा काय व्हायला पाहिजे होतं? ज्ञान नंतर व्हायला पाहिजे होतं आणि सर्पाची उत्पत्ती अगोदर व्हायला पाहिजे होती. पण त्यावेळेस आम्ही युगपतच सांगितली आणि आता तू त्याच्यावर शंका घ्यायलास. पण उत्पत्तीमध्ये तू शंका घ्यायनास, निवृत्तीमध्ये घ्यायलास. पण काय हरकत नाही, त्यावेळेस नाही घेतलीस, पण आता घेतलीस ते तरी बरं झालं. आणि जर अशीच राहिली असती तर घर करून राहिली असती, अंतःकरणामध्ये घर करून राहिली असती, त्याचा निचरा झाला नसता. ते बरं झालं आता घेतलीस ते तरी. मग सद्गुरू म्हणाले, अधिष्ठानाच्या ज्ञानानंच सर्पज्ञानाचा नाश होतो. हा सिद्धांत आहे आणि हा बदलत नाही. अधिष्ठान ज्ञानानेच काय होतो? सर्पज्ञानाचा नाश होतो. जसा सर्पाचा नाश झाला तसाच त्याच्या ज्ञानाचाही नाश होतो. तुला आता याच्या बाबतीत मुख्य सिद्धांत सांगून टाकतो, म्हणजे जे सांगितल्यानं तुला याच्यावर शंका होणारच नाहीत पुन्हा, असा सिद्धांत सांगतो. गुरुजी म्हणले, अधिष्ठान ज्ञानानं कल्पिताची निवृत्ती होते. हा सिद्धांत सांगतो तुला. मूळ चैतन्य कसं आहे? मुळात चैतन्य एक आहे आणि त्यात केव्हाही भेद नाही. चैतन्यामध्ये कधीच भेद होत नाही. आणि तुला जी शंका झाली आहे ती चैतन्य भेदानच झाली आहे. कारण ज्ञानाला तुला अंतःकरणोपहित चैतन्य हे जे आम्ही सांगितलं होतं कारण, तर ते तू अंतःकरणातच मानायलास. म्हणजे रज्जू देशावरून तू बाहेर मानायलास, वेगळं मानायलास, आणि रज्जू अंतःकरणापासून वेगळी मानायलास. पण ज्या काली सर्प आणि त्याची उत्पत्ती झाली ज्ञानाची, त्या काली हे दोन्ही एकाच ठिकाणी आले होते, याचं तुला भान नाही. हे दोन्ही त्या काळी दोन उपाध्या एकच झाल्या होत्या आणि दोन्ही चैतन्य एकच झाले होते. उपाध्या सुद्धा एकच झाल्या होत्या आणि चैतन्य सुद्धा एकच झालतं त्यावेळेस. पण हा मी भेद का सांगतो? समजुती करता सांगतो. उपाधी भेदानं चैतन्याचा भेद आम्ही सांगतो ते कळण्याकरता, समजुती करता सांगतो. पण सांगायला जर गेलं तर टांगायला जात जाऊ नये. तशातला प्रकार झाला हा. जसं घटाच्या ठिकाणी चैतन्य ते घटोपहित चैतन्य, मठाच्या ठिकाणी चैतन्य ते मठोपहित चैतन्य, तसंच रज्जूच्या ठिकाणी जे चैतन्य रज्जूपहित चैतन्य, अंतःकरणाच्या ठिकाणी जे चैतन्य ते अंतःकरणोपहित चैतन्य. पण चैतन्य एकच आहे ना. आता या वस्तू अलग अलग आहेत, संकुचित आहेत, त्याला आम्ही काय करावं? म्हणून चैतन्य हे एकच आहे आणि सर्व ठिकाणी ते समरूपात आहे का नाही? मग उपाधी भेदानं ते वेगवेगळं सांगावं लागतं. मग ज्या काली घटाचं वृत्ती ज्ञान करून घेते, त्या काली वृत्ती अंतःकरणातून ही घटापर्यंत जाते आणि त्या घटाच्या आकाराची होते.
वृत्ती कशी होते? घटाच्या आकाराची होते. आता वृत्ती घटाच्या आकाराची झाली म्हणजे घट आणि वृत्ती एकच झाली. त्याच्या आकाराची झाली म्हणजे दोन्ही एकच झाले. हा. आणि घटाच्या ठिकाणी असणारं जे चैतन्य आणि त्या वृत्तीच्या ठिकाणी असणारं चैतन्य एक रूपच झालं. तेव्हा तर ती वस्तू कळाली. मग आता तिथं एकच चैतन्य झालं आणि एकच उपाधी झाली. वृत्ती घट झाली आणि घटच वृत्ती झाली. मग घटोपहित चैतन्य हे वृत्तीपहित चैतन्य झालं आणि वृत्तीपहित चैतन्य हे एकमेकांमध्ये कसं झालं? त्यांचं एकारणाव झाला. मिश्रण है का नाही? अभेद झालाय. मग ज्या वेळेस आता दृष्टांतावर ये, सर्पाचा नाश झाला. कशामुळे झाला? रज्जुपहित चैतन्यानं सर्पाचा नाश झाला. मग रज्जुपहित चैतन्याला अंतःकरण चैतन्य एकरूप नव्हतं का? हा. आणि अंतःकरण वृत्ती रज्जू देशापर्यंत गेली का नाही? रज्जूपर्यंत गेली का नाही? मग अंतःकरण वृत्ती आणि रज्जू ह्या ज्या दोन उपाध्या आहेत ह्या एक झाल्या का नाही? वृत्ती दोरी रूप झालती का नाही? म्हणून तर तुला दोरी दिसली का नाही? दोरीचं ज्ञान कशामुळे झालं? वृत्ती रज्जुरूप झाली होती. रज्जुरूप झाल्याशिवाय त्या चैतन्याला ते ज्ञान होत नाही. आणि दोरीच्या ठिकाणचं चैतन्य आणि वृत्तीच्या ठिकाणचं चैतन्य हे दोन चैतन्य एकरूप झाल्याशिवाय तिथे भ्रमनिवृत्ती होणार नाही. कारण दोन चैतन्याचा एकार भाव झाल्याशिवाय भ्रमनिवृत्ती आणि सत्यज्ञान त्यालाच म्हणतात. दोन चैतन्याचं एकीकरण होणं त्यालाच म्हणायचं ज्ञान. कारण ज्ञानच ज्ञानाला पाहिले, ब्रह्मच ब्रह्माला पाहिले, हा सिद्धांत आहे. वृत्ती दुसरं काही जाणायली का? याच्या अगोदर आपला तो विषय निघालता का? याच्या सांगितलं होतं वृत्ती काय जाणीती? ब्रह्मच जाणीती. पण तसा अनुभव येत नाही, कारण तसे शास्त्र संस्कार नसतात. म्हणून ते ज्ञान होत नाही. तसं ज्ञान ब्रह्मज्ञानाला उत्पन्न पावते. बर, हा काय झाला? सिद्धांत झाला. मग ज्या काली अंतःकरण वृत्ती रज्जूपर्यंत गेली त्या काली रज्जूचं तिला त्या रज्जू वृत्त्युपहित चैतन्याला ज्ञान झालं. साक्षीला आभासाला, वृत्तीस्थित असणाऱ्या आभासाला. मग तो साभास चैतन्य आणि रज्जुपहित चैतन्य हे दोन्ही एकरूप झाले. म्हणून अधिष्ठानाचं ज्ञान दोन्हीला, सर्पाच्या ज्ञानाचं अधिष्ठान आणि सर्पाचं अधिष्ठान, सर्पाचं अधिष्ठान आणि सर्पाच्या ज्ञानाचं अधिष्ठान हे दोन्हीही एकच आहेत का नाही? म्हणून त्या ठिकाणी ज्ञान झालं, अधिष्ठानाचं ज्ञान झालं की सर्पही आणि त्या सर्पाचं ज्ञानही सोबतच मावळायला, निवृत्त व्हायला काही हरकत नाही. एक थोडासा विषय आठवला. ज्या काळी हे भ्रमपदार्थ उत्पन्न होतात ते कशात मावळतात? एक उदाहरण घ्या. आपण स्वप्न अवस्थेमध्ये गेलोत आणि आपणाला स्वप्न प्रतीतीला आलं. त्या काळी आपण स्वप्नातून जर समजा ती अवस्था सोडली
आणि निद्रा अवस्थात गेलो किंवा जागृत अवस्थेत आलो, पण स्वप्न त्या काळी नाही. मग त्या काळी ते स्वप्न कुठं गेले, ते कशात निवृत्त झाले? स्वप्न हे पदार्थ कसे आहेत? प्रातिभाषिक सत्यातले भ्रमरूप आहे, है का नाही? तसं सर्प आणि सर्पाचं ज्ञान, स्वप्न आणि स्वप्नातल्या पदार्थाचं ज्ञान हे एकाच कक्षेतले आहे, प्रातिभाषिक कक्षेतले. मग स्वप्नाची निवृत्ती कशात मानायची? रज्जू सर्पाची निवृत्ती कशात मानायची? हे निवृत्त कशात मानायची? असं चलत चलत एक आपला विषय काय चालू आहे की सर्प आणि त्या सर्पाचं ज्ञान हे निवृत्त होतं कशाचं? अधिष्ठानाचं ज्ञान झालं की. पण ते निवृत्त होतं कशात? स्वप्न कुठे निवृत्त झाले? निवृत्त, पण तो कुठे? त्याला जागा, निवृत्तीची जागा कुठे आहे? ते उत्पन्न कुठे झाले होते? सर्पाची उत्पत्ती कशात झाली होती? अज्ञानातच झालती ना, कशाच्या का व्हायना पण अज्ञानात झालती. मग उपादान कारण काय? अज्ञान, है का नाही? मग सर्प आणि त्याचं ज्ञान हे उपादानातच त्याची निवृत्ती मानावी लागेल का नाही? मग तसं स्वप्नाचं उपादान कारण काय मानायचं? त्याचं उपादान कारण काय? त्या अवस्थेच उपादान कारण निद्रा आहे. त्या निद्रेमध्ये ते मावळून गेले, हे का नाही? तसं सर्प आणि त्याचं ज्ञान कशात मावळलं? मग त्या अविद्येमध्येच. जे आणि उत्पन्न तरी कशाने झाले होते? मग उत्पत्ती एकात मानायची आणि त्याचा लय एकात मानायचा, हा सिद्धांत कोणी शिकवला? अहो, जर शेजाऱ्याची तर पाहुणे आले आणि शेजारी काय म्हणते, आमच्या इथं पाहुणे आले त्याला जेवाय करा. कोणाला? त्याच्या शेजाऱ्याला. असं होतंय का? ज्याच्या इथं आले हो, आणि जाताना त्याच्या इथूनच जाते ना. असंच घडत. याच्यापेक्षा निराळं काय घडत नाही. उत्पत्ती ज्याच्यातून झाली का निवृत्ती त्याच्यातच मानावी लागते, दुसरीकडे निवृत्ती मानू नये. म्हणून या ठिकाणी गुरुजींनी जे सांगितलं की बाबा दोन्ही चैतन्य एकरूप झाले, दोन्ही उपाध्या एकरूप झाल्या आणि त्या ठिकाणी एक ज्ञान झालं की त्या ठिकाणी दोन्हीचंही ज्ञान व्हालंय आणि सर्पाचीही आणि त्याच्या ज्ञानाचीही निवृत्ती ही युगपतच म्हणजे सोबतच व्हायली. युगपत म्हणजे एकदाच, संगच, एक खट्या, माग पुढे न होता, मग जोडीनं. असं सद्गुरु म्हणाले. आणि मग ज्या वेळेस हाच सिद्धांत त्यांनी एक रूपक करून सांगितलाय की जर कंदील आहे आणि कंदील मध्ये ज्योत चालू आहे, कंदिलाची ज्योत चालू आहे आणि त्या ज्योतीचा प्रकाश फुग्यापर्यंत गेलेला आहे, असतोच, म्हणजे फुग्याच्या बाहेर नाही, फुग्यापर्यंत. तितक्या प्रकाशाला कोणतं चैतन्य मानावं? त्याला
त्याला आभास म्हणायचे. म्हणजेच आणि मग साक्षी चैतन्य हे ज्योतीच्या ठिकाणी मानायचं. साक्षी चैतन्य कारण ते सदा साक्षी कसा असतो, ज्ञानरूप असतो आणि सदा जागृत असतो. अंतःकरण जरी झोपी गेलं तरी साक्षी जागाच असतो. नव्हे तर जागे पण ज्याचा असतं तोच साक्षी असतो, है की नाही. मग त्या ज्योतीच्या ठिकाणी साक्षी मान आणि त्या ज्योतीपासून त्या ज्योतीची जी प्रभा निघते का काच्यापर्यंत जाते का, त्या ठिकाणी त्याचा आभास मान, त्याचा प्रकाश, प्रभा. आणि त्या फुग्यातून जर बाहेर निघाला ती वृत्तिमान, ते काय मान, वृत्तिमान. आणि ती वृत्ती जोपर्यंत विषयापर्यंत जात नाही तिथपर्यंतच वृत्ती. आणि ज्यावेळेस ती वृत्ती विषयाकार होईल, ज्यावेळेस ती वृत्ती विषयाकार होईल म्हणजे पदार्थ दिसला कशाला, त्या वृत्तीतल्या चैतन्याला, चिदाभासाला, कि मग त्या ठिकाणी तो विषय आहे. मग ते विषय चैतन्य त्याला काय म्हणायचं, विषयाच्या ठिकाणी असणार ते विषय चैतन्य. आणि विषयापर्यंत जी काय वृत्ती गेलेली आहे त्याला, है की नाही. आणि फुग्याच्या जे फुग्यामध्ये आहे ते आणि जी ज्योत आहे ती साक्षी, है की नाही. मग आता या ठिकाणी कशी त्रिपुटी होती पहा. ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय. ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय ही जी त्रिपुटी आहे, ही त्रिपुटी त्या ज्योतीला सोडून आहे. त्या ज्योतीवरच ही त्रिपुटी व्हायली. फुग्यामध्ये जो प्रकाश आहे तो कुणाचा आहे, त्या ज्योतीचाच आहे, साक्षीचाच आहे, आत्म्याचाच आहे, है की नाही. मग तो प्रकाश कोण झाला, ज्ञाता. तो कोण झाला, ज्ञाता झाला. आणि ज्ञान, तो प्रकाश जर फुग्याच्या बाहेर आला ती वृत्ती, आणि त्या वृत्तीमध्ये जे चैतन्य म्हणजे जो प्रकाश आहे तो कोण झाला, है का नाही. आणि त्यानं जो विषय जाणला त्या विषयाच्या ठिकाणी प्रकाश आहे का नाही, आणि ते ज्ञेय आहे. मग आता ही ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय ही जी त्रिपुटी उत्पन्न व्हायली, या त्रिपुटीला अधिष्ठान काय मानायचं, तीन चैतन्य मानायचे का एकच साक्षी मानायचं. आता ह्या क्रियेने बी कशावर घडायला, आता एका ज्योतीवरच, साक्षीवरच घडायला लागल्यात, आत्म्यावरच घडायला. मग ह्या त्रिपुटीचा ज्ञाता, द्रष्टा, तो साक्षी आहे. पण उपाधी भेदानं त्यालाच काय नाव यायलेत, ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय. तसंच या ठिकाणी व्हायले. आम्ही जे उपाधी भेदानं जे नाव सांगतो ते याच प्रमाणावर सांगतो. मग नित्य प्रकाशित म्हणजे ज्ञानरूप जो असतो, याचे विवेचन पंचदशीमध्ये ग्रंथात कुटस्थ दीपामध्ये विद्याधर मुनींनी चांगले केलेले आहे. पंचदशीचे करते विद्याधर मुनी, विद्याधर स्वामी हे पंचदशीकार आहेत, पंचदशीचे लेखक आहेत. यांनी हा प्रकार सांगितला आहे.
अंतःकरणात आत्म्याचे म्हणजे साक्षीचे प्रतिबिंब होते. अंतःकरणात कोणाचे? आत्म्याचे म्हणजेच साक्षीचे प्रतिबिंब होते. पहा, हे पर्याय नाव लक्षात राहू द्या. आत्मा म्हणजेच साक्षी, त्यासच आभास म्हणतात. त्याच्या प्रभेला आभास म्हणतात. मग आत्मा आनंदरूप आहे. आत्मा कसा आहे? आनंदरूप आहे. मग तो आत्मा आनंदरूप आहे याचे उत्तर सांगते वेळी या तरंगाच्या आरंभीच सांगितले आहे. या आभासासही प्रमाण म्हणतात. कशाला? अंतःकरण वृत्तीस काय म्हणतात? प्रमा म्हणतात. प्रमा म्हणजे ज्याच्या योगाने ज्ञान व्हायले त्या वृत्तीमध्ये जे चैतन्य आहे त्या चैतन्याला प्रमात्याच म्हणतात. वृत्ती कोणाची? ती प्रमात्याकडूनच निघालेली वृत्ती आहे, म्हणून त्याला प्रमाता म्हणतात. आभासासहित अंतःकरणास प्रमाता म्हणतात. आभासासहित अंतःकरण. मग आणखी वृत्ती निर्माण झाली नाही. म्हणजे कंदिलाच्या आत जो प्रकाश आहे का त्याला काय म्हणायचं? प्रमाता तो. आणि आभासासहित अंतःकरणाची वृत्ती इंद्रियाच्या बाहेर निघून घटादी विषयापर्यंत आली की त्या वृत्तीतल्या चैतन्याला काय म्हणायचं? प्रमाण. प्रमाण म्हणजे ज्ञान. आणि मग त्या प्रमाणाने घटादी पदार्थाचे ज्ञान होते. घटादी पदार्थाचे ज्ञान कोण्या प्रमाणाने होते? वृत्तीमध्ये असणाऱ्या चैतन्याने, त्याला प्रमाण म्हणतात. त्यानं ज्ञान होते. मग घटादी विषयास प्रमेय म्हणतात. ज्याचं ज्ञान व्हायले त्याला प्रमेय म्हणायचं. आणि जेव्हा आभास अंतःकरण वृत्ती घटाधिकास व्यापते, जेव्हा आभास कोण? कशातला? वृत्तीमधला. अंतःकरण वृत्ती घटाला व्यापते तेव्हा प्रथम घट आहे एवढेच ज्ञान होते. तेव्हा काय होते? तेवढं ज्ञान होतं. याच्यापेक्षा जास्त घट आहे एवढे ज्ञान होते. नंतर ते घट ज्ञान प्रमात्यापर्यंत येऊन पोहोचले. कुठपर्यंत? आता प्रमाता कुठे आहे? फुगेच्या आत, म्हणजे अंतःकरणाच्या आत, है का नाही? मग ते घटाचं ज्ञान ती वृत्ती काय घेऊन येते? त्या विषयाचं ज्ञान ती वापस घेऊन येते. कोणाकडं? प्रमात्याकडं. आणि तो कुठे आहे? अंतःकरणाच्या आत. आणि मग त्यावेळेस मी घट जाणला असं ज्ञान होतंय. पण तिथंच का होत नाही हो? कारण तिथं तर ते साभास अंतःकरण गेलेले ना. वृत्तीमधला आभास तो चिदाभासच आहे ना. तिथं अंतःकरण नाही ना, है का नाही? म्हणून ते ज्ञान अंतःकरणात आणावं लागतंय. आणि ते कोण घेऊन येते? वृत्ती घेऊन येते, है का नाही? म्हणजे तिथं ते कॅमेरा सारखं तो आभास वृत्तीतला काय घेत असेल? तिथं कॅप्चर करीत असेल. आणि ते कॅप्चर केलेलं पुन्हा अंतःकरणात ते पाठवित असेल. आणि अंतःकरणामध्ये पाठविले की अंतःकरणामध्ये काय आहे? प्रमाता आहे. आणि प्रमाता तो त्या ठिकाणी त्याचं प्रकाशन करणार की बाबा अमुक अमुक वस्तू आहे तिथे रिपोर्ट येणार.
असे ज्ञान होते, हे ज्ञानाचा प्रकार झाला. मी घट जाणला या वाक्यात मी शब्दाचा अर्थ ज्ञान व ज्ञेय. मी शब्दाचा अर्थ ज्ञाता. मी म्हणजे कोण? ज्ञाता. म्हणजे तो. मग घट काय झालं? ज्ञेय झालं, हे का नाही? आणि ज्याच्याने ते जाणायलाय, ज्ञाता ज्याच्यानं जाणायलाय त्याला म्हणायचं ज्ञान. मग ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय. ज्ञात्याला ज्ञेयाची जाणून घेण्याची इच्छा झाली, त्यासाठी त्यानं वापरलेलं ज्ञान हे साधन मानावं लागेल. ज्ञात्यानं वापरलेलं त्याला म्हणायचं ज्ञान, है का नाही? मग मध्ये जे असतं ते ज्ञान असतं, है का नाही? आणि वरी जे असतं तो ज्ञाता असतो, आणि खाली जे असतात ते विषय असतात, है का नाही? म्हणून ज्ञान हे काय आहे तर विषय जाणणारं साधन आहे, आणि प्रमाता है का नाही? ज्ञानानं प्रमाताही जाणता येतो, म्हणजे ज्ञाताही जाणता येतो आणि विषयही जाणता येतात. कारण हे काय आहे? ज्ञान हे साधन आहे. या साधनानं दोन्हीकडच्याही गोष्टी कळतात. हे मध्यस्थी आहे. हे ज्ञान कसं आहे? है का नाही? म्हणून हे मध्य साधला पाहिजे, म्हणजे ज्ञान व्हायला पाहिजे. आता ज्ञान का व्हायना, का व्हालंय, पण विपरीत व्हालंय ना. सत्य ज्ञान व्हायला पाहिजे ना. तसं ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय ही जी त्रिपुटी आहे, या त्रिपुटीचे प्रकाशन होते. म्हणजे ज्ञान व ज्ञेय ही तिन्ही जाणली जातात. ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय हे तिन्ही जाणली जातात. याला उदाहरण असे की सांगितलेलंच हे उदाहरण, ते वाचून दाखवायचे फक्त. कंदिलास काच असते, कंदिलाला काच असते, आणि प्रथम कंदिलाच्या आतील मुख्य दीपाचा प्रकाश काचेतच असतो, काचेतच येतो अगोदर, आणि मग तेथून बाहेरच्या पदार्थापर्यंत जाऊन तेथील पदार्थास प्रकाशित करतो. बाहेर पदार्थ असतील तर तिथून तो प्रकाश बाहेर जातो. मग प्रथम काचेतील प्रकाश आपण त्याला काय म्हणू? ज्ञाता म्हणू, असं समजून घेऊ. आणि तो विषयापर्यंत बाहेर जातो त्यास ज्ञान समजू. आणि ज्या पदार्थास त्याने दाखविले त्यास ज्ञेय समजू. हा जेव्हा ज्ञाता, ज्ञान व ज्ञेय यामध्ये प्रकाशनाचा व्यवहार होतो, तेव्हा काचेच्या आतील मूळचा दिवा प्रकाशित मानलाच पाहिजे का नाही? आणि जर समजा तो दिवा मालवला, इकडं काय चालणार आहे? इकडं काहीच चालणार नाही. तो मालविला तर पुढचा व्यवहार होणे शक्य नाही. त्याप्रमाणे जेव्हा साभास अंतकरण ज्ञाता, आभास अंतकरण वृत्तीरूप ज्ञान आणि घटादी विषय ज्ञेय यामध्ये मी घट जाणला असा व्यवहार होतो, तेव्हा साक्षी प्रकाशित म्हटलाच पाहिजे. मी घट जाणला, त्यावेळेस साक्षी प्रकाशित म्हणलाच पाहिजे, समजलाच पाहिजे. साक्षी जर अज्ञात मानला तर कंदिलातील दिवा मालविल्याप्रमाणे ज्ञाता, ज्ञान, ज्ञेय या त्रिपुटीचा व्यवहार होणारच नाही. म्हणून साक्षी ज्ञानरूप हा मानावा लागेल. मग यावरून सर्व त्रिपुटीचे ज्ञान काढले. जेवढ्या म्हणून त्रिपुटीचं ज्ञान होते आपणाला,
म्हणजे वस्तूचं ज्ञान होतंय. साक्षी जागृत. हा, साक्षी ज्ञात त्याला असतोच. साक्षी वाचून ह्या क्रिया घडतच नाहीत. अर्थात रज्जू ज्ञान काली सुद्धा, तुला जे सांगायचं होतं ते हे की रज्जूच्या ज्ञानकाली सुद्धा साक्षी ज्ञात आहे. है की नाही? हे सिद्ध झाले. आता सिद्ध करायचं काय राहिलं का? नाही. आणि तो साक्षी सर्पज्ञानाचे अधिष्ठान असून, सर्पज्ञानाचं अधिष्ठान असून रज्जू ज्ञानकाली साक्षीचे ज्ञान आहेच. रज्जू ज्ञानकाली सुद्धा साक्षीचे ज्ञान आहेच. म्हणून सर्पज्ञानाचा नाश संभवतो. म्हणून सर्पज्ञान, तुला जो प्रश्न पडला होता तर त्याचा नाश होणार नाही, तर त्याचा सुद्धा नाश होणार, हे सिद्ध झाले. आता ही जी त्यांनी त्याला सिद्धता करून दिली की सर्प आणि सर्पाचं ज्ञान या दोन्हीचीही युगपत उत्पत्ती होते, कारण युगपत चैतन्याचं म्हणजे अधिष्ठानाचं ज्ञान होतंय. है की नाही? मग युगपत ज्ञान हे मानायला काय हरकत आहे का? आता युगपत उत्पत्ती आणि युगपत त्याची निवृत्ती हे मानायला काही हरकत, म्हणजे हे योग्य आहे. असं ज्या वेळेस सद्गुरूनं शिष्याला दृष्टांतासहित त्याचं ज्ञान करून दिलं, त्यावेळेस त्याचं समाधान झालं. नाहीतर त्याला वारंवार वारंवार बारीक सारीक शंका उत्पन्न होच लागल्या. आणि मग आता शंका होणारच नाहीत का? तरी पण शंका होणारच. कारण जोपर्यंत कारणासहित कार्याची निवृत्ती होत नाही, जोपर्यंत अविद्येचा नाश होत नाही, तोपर्यंत शंकाची उत्पत्ती होणारच. म्हणून कारण जे आहे त्याच कारणाची निवृत्ती व्हायला पाहिजे. आणि त्याची निवृत्ती झाली की कार्याची पुन्हा उत्पत्ती होत नाही. मग जी लयरूप निवृत्ती आणि आत्यंतिक निवृत्ती, ह्या जो दोन निवृत्त्या सांगितल्या, त्या दोन निवृत्तीपैकी लयरूप निवृत्ती ही काही कामाची नाही. म्हणून आत्यंतिक निवृत्तीच सांगण्याचा हेतू ग्रंथकाराचा आहे. आत्यंतिक निवृत्तीच सांगायची त्यांना. मग ही आत्यंतिक निवृत्ती म्हणजे ह्या त्रिपुटीची निवृत्ती. आणि ही त्रिपुटी कशामुळे व्हायली? त्या तेवत असणाऱ्या साक्षीच्या ठिकाणी अज्ञान मानल्यामुळं. साक्षीचंच अज्ञान आहे ना, आपण साक्षी आहोत असं आपल्याला वाटा ना. मग त्या साक्षीच्या अज्ञानामुळं काय व्हायले? ही बाकीची सगळी त्रिपुटी उत्पन्न व्हायली. आणि जर त्या अज्ञानाची निवृत्ती झाली, अविद्येची निवृत्ती झाली, तर त्याच्यापासून त्रिपुटीची उत्पत्ती होणार नाही. आणि जरी झाली आणि जरी अविद्या तिथं असली आणि जर ज्ञान झालेलं असलं चैतन्याचं, तर त्या ठिकाणी ज्ञान कसं होणार? की हे सर्व मिथ्या होत आहे. म्हणजेच हा व्यवहार सर्व बाधित होतो. आणि बाधित व्यवहार होणं
यालाच म्हणायचं ज्ञान होणं आहे. जरी पदार्थाचा नाश नाही झाला, पदार्थाचा नाश नाही. बादच होत असतो, नाश होत नाही, बादच होत असतो. तुमच्या मनानं सर्पाचा आणि सर्पाच्या ज्ञानाचा नाश म्हणायचा का बाद म्हणायचा? नाश कसा? नाश होण्यासाठी पदार्थ सत्य असावा लागल ना. खोट्या पदार्थाचा नाश कसा होईल? जर समजा चित्रामध्ये साप काढलाय आणि जर आपण त्या चित्राच्या सापाच्या तोंडाजवळ हात न्याला तर ते चावतंय का? हा? आणि जर चावत असला तर आपण हात जवळ त्याच्या नेऊत का? मग हात जवळ नेतो त्याच्या, त्या अर्थी आपल्याला त्याचा काय झालाय? बाद झालाय. सर्प का दिसा नाही का? आहे का नाही? आणि जर समजा दुधाची वाटी एखादी चित्रात काढली आणि त्याच्यामध्ये मीठ टाकलं तर ते दूध नासन का? आणि जर समजा आपण एखाद्या स्वप्नामध्ये कोणाचे 1,00,000-2,00,000 रुपये कर्ज काढले स्वप्नात आणि आपल्याला जाग आली, बरं झालं का नाही? का म्हणून स्वप्नातला महागायला थोडाच येणार इथं आता. अरे पण पैसे आहेत का बघ ना तुझ्याजवळ, पुन्हा खिशाला हात लावतो. म्हणजेच हा सर्व व्यवहार बाधित होतो, है का नाही? असा बाधित व्यवहार ज्ञानानं होत असतो. पदार्थाचा नाश होत नाही कारण तो पदार्थ ईश निर्मित आहे, सत्य नाही, ईश निर्मित आहे. म्हणून त्याचा बाध करता येतो आणि नाश म्हणायचा असला तर नाशी म्हणता येतो. बाद झाल्यावर त्याच्यात काहीच राहत नाही, म्हणून त्याला नाश म्हणा किंवा बाद म्हणा, दोन्ही एकच आहे. म्हणून या पुढील भाग शंका जी आहे ती उद्याच्या वेळात पाहू. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान.